नमस्कार मित्र हो. एन पी एस आणि टॅक्स बचत हा लेख साधारणपणे 6 महिन्यापूर्वी मी लिहिला होता. विविध समाजमाध्यमावर हा लेख गेल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर हा लेख पोहोचल्यामुळे मला अनेकांनी याबाबतीत विचारणा केली, फोन केले आणि एन पी एस बाबतीत जाणून घेतलं. तसेच एन पी एस बाबत आपण जाणून घेण्यास इच्छुक आहात याबद्दल आपले धन्यवाद. हा लेख आता आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेऊया. एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मधील आयकर बचत समजून घेण्याआधी आपल्याला एन पी एस असलेले वेतन प्रमाणपत्र समजून घ्यावे लागेल. आता आपल्यासमोर एक वेतन प्रमाणपत्र आहे. वेतन प्रमाणपत्रामध्ये जमा आणि कपात असे 2 भाग असतात. तर जमा भाग जो आहे त्या जमा भागात एन पी एस 14% ए या कलरने दाखवलेला आहे, रेड कलरने, आणि बी हा 14% भाग दाखवलेला आहे. त्याचबरोबर सी असा एक देखील भाग दाखवलेला आहे. हे ए बी सी म्हणजे नेमके काय याबद्दल आता आपण माहिती बघूया. पूर्वी आपल्याला डी सी पी एस वेतनात मिळायचं. डी सी पी एस आपली कपात होत होती. डी सी पी एस 10% कपात होत होती. परंतु डी सी पी एस ही जमामध्ये कधीच दाखवली जात नसे. परंतु एन पी एस ही जमामध्येही दाखवली जाते, तसेच कपातमध्ये दाखवली जाते. आणि विशेष म्हणजे एन पी एसवरची जी जमा रक्कम आहे ती ग्रॉस सॅलरीमध्ये दाखवणे आवश्यक असते आणि त्यावर टॅक्स बसत आहे. यामुळे या गोष्टीचा जास्त उहापोह करावा लागत आहे. तर समजून घेऊया आपण ए म्हणजे काय. तर ए हा भाग म्हणजे आपल्या एन पी एसमध्ये शासन जे 14% पगारामध्ये आपल्याला कॉन्ट्रिब्युशन देतं ती रक्कम ए रक्कम आहे. त्याचबरोबर बी रक्कम म्हणजे जी शासनाने 14% रक्कम पगारामध्ये दिलेली आहे तीच कपात करून घेतली जाते, ती बी भागामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो एन पी एस 14% 5,881 आणि कपातमध्ये देखील 5,881 रुपये. आणि तेवढीच त्या जी 14% मिळते त्याच्या 10% रक्कम ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात होते, ती 4,201 रुपये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर ए बी सी हा आता सॅलरीमध्ये दाखवणं क्रमप्राप्त आहे. आता आपण वरील स्क्रीनशॉटमध्ये ए बी सी भाग पाहिलेला आहे. तर यातील ए म्हणजे शासन हिस्सा सध्या 14% जो वेतनात दर्शवला जातो. तर बी म्हणजे जो शासनाने वेतनात हिस्सा दिला आहे तो 14% कपात भाग होय. तर सी म्हणजे कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात होणारा 10% हिस्सा होय. अर्थात 10% कपातीवर शासन 14% हिस्सा देतं. 14% हिस्सा दिला व सोबत परत घेतला जातो, म्हणून ए व बी रक्कम नेहमीच सारखी असते, जसे की आपण स्क्रीनशॉटमध्ये पाहिलेले आहे. तर 10% कपात ही मूळ वेतन व महागाई यांच्या 10% असते, म्हणून इन्क्रिमेंट वेळी बेसिक किंवा महागाई भत्ता बदलला तर कपात रक्कम देखील बदलते. ए रक्कम अर्थात वेतनात मिळणारा एन पी एस शासन हिस्सा हा सध्या 14% दराने मिळतो, पूर्वी तो 10% होता. या रक्कमवर आयकर सूट मिळत नाही, कारण ग्रॉस सॅलरी हा भाग टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात, सूटसाठी वापरत नाहीत. बघा, परत आपण स्क्रीनशॉटकडे जाऊया. या स्क्रीनशॉटमध्ये जो एक ए भाग आहे त्या ए भागवर कोणत्याही प्रकारे टॅक्स सूट घ्यायची नाही, तर बी भागावर घ्यायची, कारण कपातीतूनच आपण सूट घेत असतो. एवर आणि बीवर दोन्हीवर सूट घेतली तर ती डबल सूट घेतल्यासारखा त्याचा अर्थ होतो, म्हणून फक्त बीवर सूट घ्यायची आणि सीवर सूट घ्यायची, एवर कोणत्याही प्रकारे सूट घ्यायची नाही. तर बीवर आणि सीवर म्हणजे जो कपात भाग आहे 14% आणि हा 10%, यावर कशा प्रकारे सूट घ्यायची हे आपण आता बघूया. लेखात पुढे वाचूया. यातील बी व सी 2 रकमा बचत मिळवून देण्यासाठी वापरता येतात. बी रक्कमला एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन अर्थात शासन हिस्सा असे म्हणतात, हे आपण पाहिलेच आहे. बी हिस्सा
यातील किती रक्कम टॅक्स बचतीसाठी वापरली जाते? तर शासन हिस्सा 14% सूट म्हणजे संपूर्ण सूट ही फक्त केंद्र सरकारच्याच कर्मचाऱ्यांना मिळते. केंद्र सरकारशिवाय अन्य कोणत्याही जसे की राज्य कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांना बी रक्कम अर्थात शासन हिस्सा, एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन, CCD सेक्शन CCD 2 नुसार फक्त 10% रक्कम आयकर सूट घेण्यासाठी वापरता येते. सारांश: राज्य किंवा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला 14% मधील 4% रक्कमवर टॅक्स भरावा लागतो, तर 14 पैकी 10% रक्कमची ग्रॉस सॅलरीमधून वजावट घेता येते. आता हा नियम कुठे आहे नेमकं त्याबद्दल आपण चर्चा करूया. तो आपण नियम बघूया. हे बघा, ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची एक लिंक आहे. त्या लिंकवर आपण टच करून बघूया. या लिंकमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 14% where such contribution 14% where such contribution is made by the central government and 10% where such contribution is made by any other employer. मग त्याच्यात जिल्हा परिषद असू द्या किंवा राज्य सरकार कर्मचारी वगैरे सगळ्यांसाठी जे शासन हिस्सा असतो त्यातील फक्त 10% रक्कमच घेता येते असं या ठिकाणी परिपत्रकामध्ये किंवा जे शासकीय वेबसाईटवर दिलेले रूल्स आहेत त्याच्यात दिलेलं आहे. वरील स्क्रीनशॉटमध्ये सी रक्कम दाखवलेली आहे. ही रक्कम यांच्या वेतनातून निव्वळ कपात होणारी 10% रक्कम होय. म्हणजे आता आपण ए आणि बी बद्दल बघितलेलं आहे. ए रक्कम म्हणजे जी आपल्या वेतनं दाखवली जाते ती रक्कम. बी रक्कम म्हणजे वेतनामधून जी 14% रक्कम कपात केली जाते जो शासन हिस्सा ती रक्कम. तर त्यातली फक्त जी 10% रक्कम आहे त्याला आपण ATCCD 2 असं म्हणूया. बघा, ATCCD 2 म्हणजे काय, तर ही रक्कम बी जी रक्कम आहे त्याला आपण ATCCD 2 म्हणतो. म्हणजे यातील वार्षिक जी रक्कम जमा होते त्यातील 10% रक्कम बी रक्कम 10%. आपण आणखी सी बद्दल चर्चा करत नाही आहोत, फक्त बी बद्दलच बघत आहोत. तर बी मधील जी 10% रक्कम आहे ती आपण CCD 2 मधून सूट घ्यायची. कशी घ्यायची ते बघूया. आता हे एक टॅक्स कॅल्क्युलेशन शीट आहे. माझे नागपूरचे मित्र विकास नागोसे सर यांच्या मदतीने हे तयार केलेलं आहे. यामध्ये आपण जो 5 नंबरची जी रो आहे त्यात बघूया NPS एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन म्हणजे शासन हिस्सा 10%, CCD इन ब्रॅकेट 2 हे बघा इथं जांभळ्या रंगात दाखवलेले आहे. तर त्या अगोदर आपण इकडे NPS 14% बघूया. हा जमाचा भाग आहे टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये आणि हा टॅक्स कॅल्क्युलेशन म्हणजे कपातचा भाग आहे. त्या ठिकाणी 2 कॉलम दाखवलेले आहेत. एक उभा कॉलम NPS 14% आणि एक उभा कॉलम NPS 10%. तर ॲक्च्युली ही जी रक्कम आहे 10% वजा होते. म्हणजे 48,161 जी रक्कम 10% आहे ती या ठिकाणी दाखवलेली 48,161 जी मूळ ग्रॉस सॅलरीतून वजा केलेली आहे. आणि खालीसुद्धा तुम्हाला 48,161 रक्कम दिसत आहे. तर ती मात्र ही एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन म्हणजे सीचा भाग आहे. त्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. हे बघा ATCCD 1B वगैरे तो भाग नंतर बघूया. पण आपला सध्या चर्चा करण्याचा उद्देश किंवा जे चर्चा करण्याचा मुद्दा आहे सध्याचा तो म्हणजे ATCCD 2 जो एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन आहे. एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशनबद्दल आपण आणखी बोलत नाही आहोत. तर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन म्हणजे शासनाचा जो हिस्सा आहे पगारामध्ये मिळणारा त्यातून फक्त 10% सूट घेतली जाते. ती या ठिकाणी आपल्याला ग्रॉस सॅलरीमधून वजा केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपण ओल्ड रेझिम असू द्या किंवा न्यू रेझिम असू द्या दोन्ही ठिकाणी आपल्याला ही सूट घेता येऊ शकते. कोणताही जरी आपण स्लॅब निवडला, जुना असू द्या किंवा नवा असू द्या, त्या ठिकाणी आपल्याला ही सूट घेता येऊ शकते. आता आपण ATCCD 2 म्हणजे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता आपण ATCCD 1 आणि ATCCD 1B याबद्दल माहिती बघायची आहे. हे ATCCD 1 आणि ATCCD 1B हे
जे पॉईंट आहेत, हे जे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते ATCशी निगडीत आहेत, जे आपण 1.5 लाखाची अमाऊंट असते. आता मुळात आपण हा एक स्क्रीनशॉट बघूया. यामध्ये सेक्शन ATCCE असं म्हटलेलं आहे. ATCCE. ATCCEमध्ये एकूण 3 पार्ट असतात. एक म्हणजे ATC, दुसरा म्हणजे ATCCC, तिसरा म्हणजे ATCCD1. बघा परत एकदा. सेक्शन ATCC अप टू 1.5 लॅक्स. ATCCE एकूण 3 भाग असतात. त्याला ATC म्हणतो आपण, दुसरा असतो ATCCC आणि तिसरा असतो ATCCD1. आता जो ATCCD1 आणि 1B याबद्दल आपण बघूया माहिती. आता जो या ठिकाणी ATCCD1 आणि ATCCD1B हे जे 2 सेक्शन्स आहेत, हे प्रामुख्याने कर्मचाऱ्याच्या वेतनातून जो 10% हिस्सा कपात केला जातो त्या बाबतीत आहेत. आता ATCCD2चा विषय आपण बाजूला ठेवूया. तो म्हणजे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन होता. आता हा एम्प्लॉईज कॉन्ट्रिब्युशन आहे. एम्प्लॉई म्हणजे कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात होणारा 10% हिस्सा. तर हा जो 10% हिस्सा आहे तो त्यावर आपण कशा प्रकारे सूट घेऊ शकतो याची आपण आता चर्चा करूया. आता लेखामध्ये पुढे वाचूया आपण. लेख वाचत जाऊया. यालाच एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन असे म्हणतात. फरक लक्षात घ्या. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन म्हणजे शासन हिस्सा, तर एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन म्हणजे कर्मचारी अंशदान किंवा वर्गणी आणि हिस्सा. तर कर्मचारी यांच्या वेतनातून कपात होणारी 10% रक्कम ही पूर्णपणे अगदी पूर्णपणे 10% रक्कम बचतीसाठी वापरता येऊ शकते किंवा 50,000 अतिरिक्त मर्यादित वापरता येते. ही रक्कम ATCचा हिस्सा असली तरी कर्मचारी यांचा वेगवेगळ्या 4 प्रकारे वापर करू शकतो. जी एम्प्लॉईज कॉन्ट्रिब्युशन असतं 10%, ती आपण वेगवेगळ्या 4 प्रकारे वापरून सूट घेता येऊ शकते. तर कशी कशी सूट घेता येऊ शकते ते आपण बघूया. तो त्यात एक पहिला प्रकार असतो. तो म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची ATC गुंतवणूक 1.5 लाख मर्यादा पूर्ण होण्यास कमी पडत आहे. अशा वेळी ती 10% रक्कम पूर्णपणे ATCमध्ये वापरता येईल. यालाच ATCCD1 असं म्हणतात. आता तुम्हाला थोडक्यात असं सांगता येईल की समजा एखादा कर्मचारी आहे आणि त्याची काहीच गुंतवणूक नाही, शून्य गुंतवणूक आहे. त्याची LIC नाही, ट्युशन फी नाही, त्याच्याकडे कोणतीच पावती नाही. तर अशा वेळी त्याची NPSची जी 10% रक्कम आहे, तो पूर्णची पूर्ण रक्कम ATCमध्ये दाखवू शकतो. ATCमध्ये दाखवू शकतो 1.5 लाख मर्यादेमध्ये. त्यालाच ATCCD1 असं म्हणतात. उदाहरणार्थ, एका कर्मचाऱ्याची ATC गुंतवणूक 60,000 आहे व NPS गुंतवणूक 70,000 आहे. तर ATCमध्ये तो टाकू शकतो व एकूण गुंतवणूक 1,30,000 होईल. जर त्या कर्मचाऱ्याची 60,000 जरी गुंतवणूक नसती आणि NPS फक्त 70,000 जरी असती, तर त्याची 70,000च गुंतवणूक झाली असती. यालाच आपण ATCCD1 असे म्हणतो. हे बघा, आता ATCCD1 जे आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे ती या ठिकाणी ATCCD1 हा एक ATCचाच भाग आहे. ATCCD1 हा ATCचाच भाग आहे. परंतु ATCCD1B हा मात्र ATCचा भाग नाही. ATCCD1B हा ATCचा भाग नाही. म्हणजे ती ATCCD1B ही 50,000 अतिरिक्त गुंतवणूक म्हणून आपल्याला लाभ घेता येतो. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करूया. आता दुसऱ्या प्रकारे आपण जी एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन आहे, एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन 10% रक्कम, त्याची कशा प्रकारे आपण सूट घेऊ शकतो हे बघूया. आता उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याची ATC मर्यादा 1.5 लाख अन्य गुंतवणुकीमुळे पूर्ण झालेली आहे. अशा वेळी अतिरिक्त 50,000 मर्यादेत म्हणजे 1.5 लाख अधिक 50,000 वेगळे वापरून 2 लाखाची गुंतवणूक पूर्ण करता येते. या 50,000 अतिरिक्त वापरण्याच्या प्रकारास ATCCD1B असे म्हणतात. उदाहरणार्थ, प्रसाद साळवे या कर्मचाऱ्याची ATC LICमुळे गुंतवणूक 1.5 लाख पूर्ण झालेली आहे. ATCमध्ये LIC असतं, PPF असतं, तसेच
जे होम लोनचं प्रिन्सिपल अमाऊंट आहे तीसुद्धा असते. तर यामुळे जर ती ATC तुमचा कोटा फुल झालेला असेल, 1.5 लाखाची जो कोटा आहे तो फुल झाला असेल, त्यावेळेस NPSची जी 10% रक्कम समजा तुमची 80,000 झालेली असेल, तर ते 80,000पैकी 50,000 मर्यादेमध्ये ATCCD 1B अंतर्गत आपण वापरू शकतो. अशा प्रकारे हे 1.5 लाख आणि ते 50,000 अशी 2 लाखाची त्या कर्मचाऱ्याला सूट घेता येईल. आता तिसऱ्या प्रकारे सुद्धा आपण जी एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन 10% आहे त्याचा पण लाभ कसा घेऊ शकतो हे बघूया. एखाद्या कर्मचाऱ्याला ATC 1.5 लाख पूर्ण करण्यास काही 10-20,000 रक्कम कमी पडत आहे. अशा वेळी 10% मधील काही रक्कम तो 1.5 लाख पूर्ण करण्यासाठी, तर उर्वरित रक्कम अतिरिक्त गुंतवणूक 50,000 मर्यादित त्याला वापरता येऊ शकते. आता एक तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे 1,40,000 LIC वगैरे अशी गुंतवणूक झालेली आहे आणि त्याला फक्त आणि त्याची NPSची गुंतवणूक मात्र 50,000 आहे किंवा 10,000 आहे, समजा 40,000 आहे. तर तो काय करू शकतो, समजा त्याचे 40,000 NPSची आहे, तर तो काय करू शकतो, या ठिकाणी 1,40,000 मध्ये ते 10,000 यूज करून वरचे 30,000 पुन्हा ॲडिशनल अतिरिक्त गुंतवणुकीसाठी तो वापरू शकतो. म्हणजे त्याचे 1.5 लाख इकडे 10,000 दिल्यामुळे पूर्ण होतील आणि वरचे 30,000 तो अतिरिक्त गुंतवणूक म्हणजे ATCCD 1B अंतर्गत तो टाकू शकतो. खाली उदाहरणे दिलेलं आहे. उदाहरणार्थ प्रसाद साळवे कर्मचाऱ्याची LICची गुंतवणूक 1 लाख आहे व NPS गुंतवणूक 1 लाख आहे. अशावेळी तो NPSमधील 50,000 1.5 लाख कोटा पूर्ण करण्यासाठी, तर उर्वरित NPSमधील 50,000 अतिरिक्त गुंतवणुकीसाठी म्हणजेच ATCCD 1B अंतर्गत वापरू शकतो. ATCCD म्हणजे ATCCD 1B किंवा 1 असू दे, या ठिकाणी या दोन्हीमध्येही आपली जी एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशनची NPSची जी रक्कम आहे ती आपण यूज करू शकतो. ती रक्कम वापर करण्यास फ्लेक्झिबिलिटी असते. म्हणजे NPSचे जे एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशनची रक्कम आपण कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे वापरू करू शकतो. 1.5 लाख कमी पडत असेल तर ते वापरू शकतो. 1.5 लाखातही वापरू शकतो किंवा 1.5 लाखात न वापरता अतिशय म्हणजे पूर्णपणे वेगळी 50,000 अतिरिक्तमध्येही वापरू शकतो. ती कशाही प्रकारे आपल्याला स्प्लिट करण्याचा अधिकार असतो. एखाद्या कर्मचाऱ्याचा चौथा प्रकार आपण बघूया आता. एखाद्या कर्मचाऱ्याचा ATCचा 1.5 लाख गुंतवणूक कोटा पूर्ण होत नाही, तरीही त्याला 10% एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन अतिरिक्त गुंतवणूक मर्यादेत दाखवायचे आहे, तर तो तसा देखील त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. बघा आता, प्रसाद साळवे या कर्मचाऱ्याची LICमुळे गुंतवणूक 30,000 आहे व NPS 10% गुंतवणूक 40,000 आहे. तर तो ATC अंतर्गत 30,000 वेगळे दाखवू शकतो. तर ATCCD 1B अंतर्गत 50,000च्या अतिरिक्त कोट्यामध्ये देखील ही रक्कम स्वतंत्रपणे वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला आणखी स्पष्ट सांगायचं म्हणजे की जर तुम्हाला असं वाटत असेल की मला ही जी रक्कम आहे NPSची ती पूर्णपणे 50,000 अतिरिक्त गुंतवणुकीसाठीच दाखवायची आहे, जरी माझा 1.5 लाखचा कोटा पूर्ण झालेला नाही. समजा आता माझी फक्त या ठिकाणी 30,000 LIC आहे, पण माझी अशी इच्छा आहे की जी माझी 40,000 NPSचं सेल्फ कॉन्ट्रिब्युशन आहे ते 40,000 मला वेगळे दाखवायचे आहे, तर ते वेगळंसुद्धा आपल्याला दाखवता येतो. यालासुद्धा एक नियमाचा आधार आहे. ते पत्र मी पुढे तुम्हाला दाखवतो. तर शासन हिस्सा 14% व कर्मचारी 10% वर्गणी हे दोन्ही टियर 1 व टियर 1चाच भाग असतात. त्यावरच टॅक्स बेनिफिट मिळतो. टियर 2 अंतर्गत जे कर्मचाऱ्यांनी जर अतिरिक्त गुंतवणूक केली तर त्यावर कोणत्याही प्रकारे टॅक्स बेनिफिट मिळत नाही. आता या ठिकाणी मी एक तुम्हाला पत्र ओपन करून दाखवतो. हे पत्र आहे. या पत्रामध्ये एक क्लेरिफिकेशन मागितलेलं आहे. तर क्लेरिफिकेशन डिडक्शन अंडर सेक्शन ATCCD 1B ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. डॉक्टर S. संदीप यांनी प्रश्न विचारला होता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. त्यांनी त्याच्यावर क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. इट इज हिअर बाय क्लिअर दॅट द स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई
who have the investment saving of 1.50 lakh and also made contribution towards NPS, government employee can claim deduction of ATC up to the 150 for the investment saving and also claim deduction of ATC 1B ॲडिशनली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांना 50,000चा अतिरिक्त फायदा घेता येतो. तर दुसरं त्या ठिकाणी पत्र आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे हे बघा, हे RTA डिपार्टमेंटचं पत्र आहे 12/2/2016चं. त्यात तिथेसुद्धा क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. एक प्रश्न विचारला होता, इफ एम्प्लॉई हॅव सेविंग 1.50 अंडर द ATC एक्सक्लुडिंग CPS डिडक्शन, CPS म्हणजे पेन्शन स्कीम, म्हणजे आपण NPS म्हणतो त्याला, कॅन द इन्क्युबेंट अव्हेल 50,000 अंडर द ATC 1. त्यांनी असं म्हणजे म्हटलेलं आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याची 1.5 लाख गुंतवणूक पूर्ण झालेली असेल तर त्याला 50,000ची अतिरिक्त गुंतवणूक घेता येते काय, तिथं येस असं उत्तर दिलेलं आहे. तर दुसरा त्यांनी प्रश्न विचारलेला, इफ द एम्प्लॉई हॅव लेस दॅन 1.5 lakh सेविंग इन ATC अँड एक्सीड द 50,000 टुवर्ड्स द NPS, कॅन incumbent split the CPS or NPS amount in the ATC 1 and ATC 1B. इथं सुद्धा येस म्हटलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याचा अर्थ असा आहे की जर तुमची 1.5 लाखापेक्षा कमीच गुंतवणूक असेल तर तुम्हाला त्या अतिरिक्त 50,000 गुंतवणूक दाखवता येते का, तर त्यालासुद्धा येस असं म्हटलेलं आहे. तर हा आपण त्या ठिकाणी संदर्भ म्हणून यूज करू शकतो किंवा इन्कम टॅक्सची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा याचे संदर्भ आहेत. आता माझ्याकडे काही कॅल्क्युलेशन्स पाठवलेत काही मित्रांनी, तर त्याच्यात काय चूक झालेली आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन आलेलं आहे. या कॅल्क्युलेशनमध्ये या ठिकाणी हे बघा, ही जी NPSची रक्कम आहे ती NPSची रक्कम या ठिकाणी दाखवलेली आहे अवधारमध्ये, आणि इकडे NPSची कपातमध्ये पण पूर्ण रक्कम दाखवली. तुमच्या लक्षात आलं असेल इकडं 6,732 आणि इकडं 11,541 असं दाखवलेलं आहे. तर ही 11,541 असं नाही दाखवायला पाहिजे, कारण या ठिकाणी काय केलेलं आहे, हे जे 14% आहे आणि या ठिकाणी 14 आणि 10 असं 24% रक्कम दाखवलेली आहे. तर ही रक्कम कधीच एकत्रित करायची नसते, कारण ती एकत्रित केल्यामुळे आपल्याला स्प्लिट करता येत नाही. स्प्लिट केल्यामुळे त्याचा फायदा मिळत नाही, जसं की या ठिकाणी ह्या कर्मचाऱ्याला मिळालेलं नाही. बघूया कसा मिळालेला नाही. तर या ठिकाणी जी NPSचं जे कॉन्ट्रिब्युशन झालेलं आहे दोन्ही मिळून 1,12,150 रुपये, ती इथं पूर्णची पूर्ण ATCमध्ये दाखवलेली आहे. ATCमध्ये पूर्णपणे दाखवता येते, परंतु जर 1,12,150 या ठिकाणी दाखवलेली पूर्णची पूर्ण, पण त्याची जी टोटल झालेली आहे या ठिकाणी इकडे हे बघा 1,61,770 रुपये. तर हे जे वर इथं त्यांनी फक्त 1.5 लाखाची कॅपिंग दिली आहे, त्याला 1.5 लाखाची कॅपिंग नाही द्यायला पाहिजे. जे वरचे सपोज 11,000 आहेत तर ते 11,000 त्यांना अतिरिक्त गुंतवणुकीसाठी यूज करता येऊ शकतात. या ठिकाणी मात्र ती 1,51,000 अशीच झालेली आहे टोटल, ती 1,61,000 अशी झाली असती आणि या ठिकाणी सदर कर्मचाऱ्याचा टॅक्स कमी झाला असता. म्हणून अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन होऊ नये. तर अतिरिक्त गुंतवणुकीमध्ये लाभ दिला पाहिजे NPSच्या कर्मचाऱ्यांना. तर काय करू नये, तर टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये काय करू नये, 10% व 14% रक्कम एकत्रित मिळवून आयकर गणना करू नये. दुसरा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन 14%ची पूर्ण सूट ATC CCD 2मध्ये घेऊ नये. आता बरेच जण असे म्हणतात की मला फोन येतात की केंद्र कर्मचाऱ्यांना जर 14% सूट घेता येते, मग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना का घ्यायचे नाही. हा एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा निर्णय आहे, त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. परंतु आपल्याला म्हणजेच जे जिल्हा परिषद कर्मचारी आहेत किंवा राज्य शासनाचे कर्मचारी आहेत त्यांना तरी फक्त 10% आणि 10% सूट घेता येते, ती पूर्णची पूर्ण 14% सूट घ्यायची नाही. तिसरा पॉईंट आहे या ठिकाणी, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन 14% हे ATCमध्ये ॲड करू नये. बरेच जण काय करतात, आता ह्या आधीचे जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवले
त्या ठिकाणी जी दोन्ही जी रक्कम आहे म्हणजे 10% आणि 14% एकत्रित दाखवल्यामुळे ती ATCमध्ये ॲड झालेली आहे. तर हे देखील चुकीचं आहे, की जे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रिब्युशन आहे ते ग्रॉस सॅलरीतून ATCCD2 अंतर्गत वजा केलं जातं. म्हणून ते ATCCD2 हा ATCचा भाग नाही. म्हणजे ATCCD1B सुद्धा ATCचा भाग नाही. ते अतिशय वेगवेगळ्या प्रकारे दाखवावं लागतं. ते वेगळंच दाखवून आपल्याला सूट घ्यावी लागते. तर अशा प्रकारे मला वाटतं सर्व शंका या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील. तरी तुम्हाला आणखी काही शंका असतील तरी आपण कमेंटमध्ये विचारू शकता. या ठिकाणी जाता जाता एक bemoneyaware.com या वेबसाईटचा पण मी एक संदर्भ दाखवतो तुम्हाला. या वेबसाईटवर अनेक ज्या शंका समाधान आहे NPS रिलेटेड ते केलेलं आहे. मी जवळजवळ 2014 पासून इन्कम टॅक्स या विषयामध्ये इंटरेस्ट घेत आहे. तर मी वेगवेगळे जे ऑथेंटिक संदर्भ अभ्यासून सदर लेख लिहिला आहे आणि आपल्यासमोर मांडला आहे. अनेक CAचे या बाबतीत मत वेगवेगळे असू शकतात. आपण काही निर्णय घेण्यापूर्वी ते तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपल्या पद्धतीने कार्यवाही आपण करू शकता. आपले कॅल्क्युलेशन करू शकता. तर या प्रकारे मी जे लेखात सांगितलेलं आहे या प्रकारे NPSची सूट आपल्याला आयकरमधून घेता येऊ शकते. धन्यवाद.